ठीक आहे. तर मग मित्रांनो, आज आपल्याला रेफरन्स सर्कल मेथड मधला एक पॉइंट राहिला होता कोणता, की ज्यावेळेस पार्टिकल एसएचएम करताना मीन पोझिशन पासून स्टार्ट होण्याच्या ऐवजी जर तो मीन पोझिशनच्या ऐवजी कुठूनही स्टार्ट झाला, म्हणजे मी बघा इथं काय दाखवलं, व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम x इज इक्वल टू x नॉट, म्हणजे पार्टिकल x इज इक्वल टू 0 पासून मोशन स्टार्ट करत नाहीये एसएचएम करताना, x इज इक्वल टू x नॉट पासून मोशन स्टार्ट करत आहे. म्हणजे बघा मग तुम्हाला लक्षात येत असेल, हे राईट एक्स्ट्रीम ही लेफ्ट एक्स्ट्रीम, आता हे माहिती आहे आपल्याला, ही मीन पोझिशन. पार्टिकल t इज इक्वल टू 0 ला इथे होता आणि t इज इक्वल टू काहीतरी सेकंदला इथे आला, म्हणजे पार्टिकल इथून इथे आला. तर तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढायचं आहे. याच्या आधी जे आपण इक्वेशन्स काढले ते डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सेलरेशनचे, ते नेहमी मीन पोझिशनला पार्टिकल होता असं कन्सिडर करून काढलं ना. पार्टिकल तर कुठेही राहू शकतो ना सर. माझं ऑब्झर्वेशन ज्यावेळेस मोशन वरती स्टार्ट झालं तर त्यावेळेस पार्टिकल मला इथे दिसला, तर माझा ऑब्झर्वेशन म्हणजे t इज इक्वल टू 0 ला तो पार्टिकल इथे होता. तर मग याचं इक्वेशन, मग ते आपण लास्ट टाइम मध्ये त्या साइन ऑफ ओमेगा टी मध्ये फाय मिळत नव्हतं ना आपल्याला, ते मिळत आता इक्वेशन, आणि हेच टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. मी याला 2-3 पार्ट मध्ये याकरता कन्वर्ट केलं, कारण तुम्ही याला व्यवस्थित अभ्यास करावा, तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करावा. हे पॉईंट कळत नाही मुलांना. हा पॉईंट असेल शॉर्ट मधला तरी सुद्धा हा पॉईंट टेक्स्ट बुक मध्ये हा शॉर्ट मध्येच आहे, पण कळत नाही मुलांना की रेफरन्स सर्कल मेथड किंवा एसएचएम आणि यूसीएम सारखं कसं काय. सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे आपल्याला, क्लिअर कट सगळ्या सांगता आल्या पाहिजे. आपल्याला इंग्रजीमध्ये कळता येत ना ते, म्हणून आपण 2-3 लेक्चर मध्ये त्याला कन्वर्ट केलं. आणि या टॉपिक वरती काही बोर्डवाले काही क्वेश्चन वगैरे विचारतात, फार महत्वाचा आहे, स्टार पॉईंट आहे असं काहीच नाहीये बरं का. तरी पण मी याला 2-3 लेक्चर मध्ये का घेतोय, कारण हा जर पॉईंट आम्हाला आला सर व्यवस्थित, तर आमचे न्यूमरिकल सॉल्व्ह होतात व्यवस्थित. म्हणजे ते सर्वच न्यूमरिकल, हे महत्वाचं आहे बघा. हे अझम्पशन फार स्ट्रॉंग आहे, फार तगडी मेथड आहे. जर तुम्हाला रेफरन्स सर्कल मेथड एकदा का आली की तुम्हाला एसएचएम जवळजवळ 90% सगळे सोल्युशन, सगळे न्यूमरिकल्स येतात. मध्ये बोर्ड सीईटी असो नाही तर नीट जेई असो, सगळेच्या सगळे न्यूमरिकल्स तुमचे सॉल्व्ह होतील, असे सॉल्व्ह होतील. त्यामुळं मी त्या अप्रोचनच शिकवत असतो असंही, की तुम्हाला न्यूमरिकल्स जास्त जमले पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण जरा न्यूमरिकल पण घेणारच आहोत. थोडंसं मी या चॅप्टरचा कोअर पार्ट तुम्हाला द्यावा, न्यूमरिकल तुमच्याकडे फॉर्म्युलेची लिस्ट बनावी आणि त्यानंतर न्यूमरिकल घेण्यात मजा आहे ना. 2-3च काहीतरी फॉर्म्युले बनले आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल, त्यात काही मजा नाही. लक्षात येते का तुम्हाला. याच्यामध्ये आपण काय सांगतोय की वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम x इज इक्वल टू x नॉट, म्हणजे x टाइम t0 ला तो इथे होता, इथून इथे गेला आणि आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सांगायचं आहे. ठीक आहे ना. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन मीन पोझिशनच्या ऐवजी दुसरं कुठून तरी स्टार्ट झालं, त्याच्यासाठी इक्वेशन आहे. मग आता थोडंसं लक्षात घ्या, मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तुम्हाला की ते सांगतो वगैरे बरोबर आहे ना, अँगल दिसणार नाहीये. आता आजही इथं अँगल दिसणं थोडंसं चॅलेंजिंगच आहे, म्हणजे या प्लॅटफॉर्मवर चॅलेंजिंग आहे, तसं ते सोपं आहे. बघा t इज इक्वल टू 0 ला इथे होता, मी याचं प्रोजेक्शन घेतलं यूसीएम मध्ये, यूसीएम तर चालूच आहे. t0 ला इथे होता, इथं प्रोजेक्शन घेतलं, t इज इक्वल टू काहीतरी सेकंद इथे आला, मग याचंही पोझिशन हे घेतलं, काय प्रोजेक्शन घेतलं, मग इथून इथपर्यंत गेला ना पार्टिकल, बरोबर आहे का. हा, आता एक गोष्ट अजून काळजी घ्या की x म्हणजे इथून इथपर्यंत नसतो. म्हणजे मी जर असं म्हणत असेल की t इज इक्वल टू 0 ला पार्टिकल इथे होता, t इज इक्वल टू t सेकंदला पार्टिकल इथे आला, पण तरी सुद्धा पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट हे नेहमी मीन पोझिशन पासूनच मोजायचं. ठीक आहे. मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये व्यवस्थित सांगितलं. सर्क्युलर मोशन मध्ये रेफरन्स असते सेंटर ऑफ द सर्कल, रोटेशनल मोशन मध्ये रेफरन्स असते ऍक्स ऑफ रोटेशन. सर्क्युलर मोशन मध्ये रेफरन्स काय, सेंटर ऑफ सर्कल. रोटेशनल मोशन मध्ये रेफरन्स काय असते, ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि रेफरन्स महत्वाचा आहे. सगळ्या टर्म्स, सगळे पॅरामीटर्स, सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण मोजत कुठून असतो, आपण मीन पोझिशन ना किंवा रेफरन्स पासून मोजत असतो. तुम्ही XY कोऑर्डिनेट सिस्टीमला कुठून मोजत असता, ओरिजिन ना, मग ते ओरिजिनच आहे. रेफरन्स म्हणजे ओरिजिन बेसिकली. क्लिअर आहे का. मग मोजताना आपण सगळ्या गोष्टी इथूनच मोजणार. मग पार्टिकल इथून इथं जर गेला तर त्याने डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून किती केलं, इथून इथपर्यंत x केलं. मी इथं दाखवलं बघा, इथून इथपर्यंत x. मग त्याला प्रोजेक्ट जर केलं मी, तर इथून ते ही आहे ना मीन पोझिशनचं प्रोजेक्शन, हे x झालं. अगेन आपल्याकडे एक ट्रायंगल भेटला बघा, हा इथून इथपर्यंत. असं नावं वगैरे देणं एवढं काही गरजेचं नाही आहे ना, द्यायचं असेल तर देऊ शकतो. ओ ए बी. ठीक आहे. थोडीशी आता या डायग्रामला अजून व्यवस्थित समजून घ्या. हे जे प्रोजेक्शन मी खाली घेतलं, इथं ज्यावेळेस पार्टिकल होता तर रेडियस वेक्टर ड्रॉ केली मी इथली, आणि इथं ना अँगल फाय दाखवला मी, फाय विथ रिस्पेक्ट टू
दिस व्हर्टिकल ऍक्सिस किंवा मीन पोझिशन ना बेसिकली. ठीक आहे, तर हा जो फाय आहे बेसिकली हा फाय, या फायला म्हणतात इनिशियल फेज ऑफ द पार्टिकल. काय म्हणतात याला? इनिशियल फेज. ठीक आहे, अँगल तर म्हणत नसतो आपण एसएचएम मध्ये, फायला इनिशियल फेज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ पार्टिकल मोशन करण्याच्या आधी, म्हणजे पार्टिकलचं आपण ऑब्झर्वेशन करण्याच्या आधी ना, मोशन म्हणजे काय, पार्टिकलचं माझं जे ऑब्झर्वेशन झालं ना ते t इज इक्वल टू t0 ला काहीतरी x0 डिस्टन्सला झालं ना, बघा ना, हे काहीतरी x0 डिस्टन्स पण आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी x डिस्टन्स कव्हर्ड केलं, डिस्प्लेसमेंट कव्हर्ड केलं, बरोबर आहे की नाही. म्हणजे पार्टिकल इनिशियली किती अँगलवर होता किंवा किती फेजवर होता, तर फाय एवढा होता. म्हणजे या पोझिशन पासून इथं होता ना तो इनिशियली, इथून स्टार्ट झालं ना आपलं मोशन, म्हणून या फायला इनिशियल अँगल किंवा इनिशियल फेज असं म्हणतात. कारण तितका तो इनिशियली होता ना दूर मीन पोझिशन पासून. फॉर एक्झाम्पल पार्टिकल जर मीन पोझिशनला असताना आपलं त्याच्याकडे लक्ष इथं लेफ्ट एक्स्ट्रीमला राईट एक्स्ट्रीमला पार्टिकल असता आणि आपलं ऑब्झर्वेशन स्टार्ट झालं असतं, तर याचा अर्थ मीन पोझिशन पासून ऑलरेडी तो इथपर्यंत गेलाय ना, आणि त्याच्यानंतर आपलं ऑब्झर्वेशन स्टार्ट झालं, बरोबर आहे की नाही. म्हणजे ऑलरेडी π/2 डिग्री तो मीन पोझिशन पासून होता. म्हणजे हा फाय इथे जर पार्टिकल असता तर किती झालं असतं, एवढं π/2 असतं ना, बरोबर आहे की नाही. म्हणून या फायला ठीक आहे इनिशियल फेज म्हणतात, फेज नाही, किंवा इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात यूसीएमच्या भाषेमध्ये. हे तर यूसीएम आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांनी किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली, फाय ऑलरेडी, म्हणजे इनिशियली. क्लिअर आहे का. आणि मग त्याच्यानंतर इथून इथपर्यंत गेला ऍक्च्युअल आपण ज्यावेळेस ऑब्झर्वेशन स्टार्ट केलं, इथून इथपर्यंत आपण ज्यावेळेस ऑब्झर्वेशन स्टार्ट केलं तेव्हा गेला तो, म्हणजे थीटा, तर थीटा इज इक्वल टू ओमेगा टी असते. इथं आपलं क्लिअर झालं. फायला इनिशियल फेज म्हणतात, किंवा अजून याला अवघड नाव आहे ते म्हणजे ऑर मध्ये इपोच पण म्हणतात. ठीक आहे, अशा अवघड नाव आहेत फायचे. आणि फाय जर का तसा इनिशियली असेल तर ते कन्सिडर करावं लागेल आपल्याला. आता यानंतर लक्षात घ्या, आता मला वाटतं तुम्हाला ट्रायंगल दिसत असं व्यवस्थित. हा वाला इथं हा फाय, इथं हा थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. मग मीन पोझिशन पासून ते इथपर्यंत याचं प्रोजेक्शन. हा मीन पोझिशन म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस, इथून ते इथपर्यंत टोटल अँगल किती झाला, हा ओमेगा टी प्लस हा फाय. या फॉर्म मध्ये लिहित असतो ना आपण, म्हणून मी याला आधी लिहिलं प्लस याला केलं. ठीक आहे, फाय प्लस ओमेगा टी लिहिलं तरी काही फरक पडत नाही, पण ओमेगा टी प्लस फाय असं आपण लिहित असतो ना इक्वेशन मध्ये. लक्षात येते का. म्हणजे हा टोटल अँगल किती झाला, ओमेगा टी प्लस फाय झाला. आता या मोठ्या ट्रायंगल मध्ये, ठीक आहे, मी तर नाव लिहितोच. हा झाला ओ, हा पॉइंट झाला ए, हा पॉइंट झाला बी, म्हणजे इन ट्रायंगल ओ ए बी. ठीक आहे, इन ट्रायंगल ओ ए बी. हे होईल का बघा. साइन ऑफ थीटा इज इक्वल टू अपोजिट डिवायडेड बाय हायपोथेनस. अपोजिट काय, एक्स आहे. साइन ऑफ थीटा किती आहे सर, इथं ओमेगा टी प्लस फाय आहे ना. साइन ऑफ थीटा इज इक्वल टू एक्स बाय ए. एक्स अपोजिट साइड ए का लिहिला सर मी, बिकॉज रेडियस इज इक्वल टू अँप्लिट्यूड. रेडियस असतं यूसीएम मध्ये, तीच रेडियस कन्वर्ट होते अँप्लिट्यूड मध्ये ज्यावेळेस आपण एसएचएम मध्ये सांगत असतो. ठीक आहे, म्हणून मी रेडियसच्या ऐवजी ए घेतलं. मग एक्स ला इथंच ठेवलं, ए ला इकडे पाठवलं. काय झालं बघा बरं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे की नाही. आणि हे आपलं इक्वेशन आहे मला वाटतं आपण काढलेलं. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशनचे दोन इक्वेशन आहेत. एक डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मधलं जे आपण ऑलरेडी काढले, जे सोपे होते, आणि टाइमच्या फॉर्म मधलं टाइम सोबत. ठीक आहे, व्हॅरी होणार व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन, असे दोन तुमच्याकडे फॉर्म्युले आलेत या व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंटचे. मग न्यूमरिकलची काय डिमांड आहे त्याच्यावर आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. मला वाटतं आता याच्यानंतर हवाला फॉर्म्युला आणि याच्यानंतर हवाला फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा आता तुमच्याकडे काय अवघड नाहीये. क्लिअर ना, बघा क्लिअर आहेत काय सगळ्या गोष्टी. चला, आता तुम्ही म्हणसाल की सर यूसीएम आणि एसएचएम हे तर आपण सारखं म्हणतोय ना, प्रोजेक्शन घेऊन सारखं आहे असं म्हणतोय. मग सर यूसीएम मध्ये जो ओमेगा राहते, ज्याला आम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो, ती तर कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जर अँग्युलर व्हेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, लिनियर स्पीड कॉन्स्टंट तर यूसीएम, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ओमेगा तर सुद्धा यूसीएम. हे दुसरी डेफिनेशन मी तुम्हाला सर्क्युलर मोशनच्या वेळेस दिली होती. मग मला सांगा, ओमेगा याचाच अर्थ अँग्युलर व्हेलॉसिटी यूसीएम मध्ये कॉन्स्टंट असते की नाही? असते. फर्स्ट चॅप्टर सर्क्युलर मोशन जरा काढून बघा जर कोणाला आठवत नसेल तर. मग इथं जर ओमेगा यूसीएम मध्ये कॉन्स्टंट असायला पाहिजे, तर एसएचएम मध्ये सुद्धा ओमेगा कॉन्स्टंट असायला पाहिजे.
दोघं एकमेकांचे सावले आहेत ना, प्रोजेक्शन्स आहेत की नाही. मग इथं सुद्धा ओमेगा कॉन्स्टंट असायला पाहिजे की नाही. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी भरपूर वेळेस ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट, ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हटलोय. त्याचा आन्सर तुम्हाला भेटला असला होता, बरोबर आहे की नाही. पण इथं ओमेगाला अँग्युलर व्हेलॉसिटी, तर इथं ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतात. हे कंपॅरिझन विसरायचं नाही अजिबात. क्लिअर आहे का. चला आता दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या. युसीएम मध्ये लिनियर स्पीडची मॅग्निट्यूड, लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड व्ही ही पण कॉन्स्टंट राहते की नाही. पण इथं तर व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे सर. मग हे कसं काय. आता खरं म्हणजे हा क्वेश्चन तुमच्या मनात तयार व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, झाला असेल तर त्याचा आन्सर देतो, आणि नसेल झाला तर मी आता प्रश्न क्रिएट करतोय. जरा विचार करा याच्यावर. युसीएम मध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही म्हणजे स्पीड, ती कॉन्स्टंट असते. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असं असते की नाही. ऍक्सलरेशनची मॅग्निट्यूड सुद्धा कॉन्स्टंट असते युसीएम मध्ये. ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. मी मायनस ही साईन वापरत नाही. या मायनसचा आता आपल्याला अर्थ माहिती आहे. सांगताना मी कदाचित मायनस वापरलं नाही तर असं नाही म्हणायचं चुकीचं सांगितलं. मायनस आपण कन्सिडर करत असतो, बरोबर आहे नाही. युसीएम मध्ये रेडियल ऍक्सलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल किती असते सर. ते मायनस ऑफ आर ओमेगा स्क्वेअर असते. मायनस का बरं, टुवर्ड सेंटर चाललं म्हणून. आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे, आर ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन कॉन्स्टंट असते असं म्हणत नाहीये मी, त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते. आर ओमेगा स्क्वेअर, आर ओमेगा स्क्वेअर, आर ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. मग इकडे तर मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट नाही आहे ना. जे व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन आपल्याला इकडे कॉन्स्टंट आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहेत असं आपल्याला म्हणता येतं युसीएम मध्ये. तसं इकडे कॉन्स्टंट आहेत का, नाही. एसएचएम मध्ये सगळं व्हेरिएबल आहे. तुम्ही जरा एसएचएम ला नीट समजून घ्या, आधीचे लेक्चर पहा. एसएचएम मध्ये सगळ्याच गोष्टी व्हेरिएबल आहेत. फक्त टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते, कन्झर्व म्हणत असतो आपण त्याला, आणि तोही लॉच आहे ना, मग तो तर व्हॅलिड राहणारच आहे. लिनियर एसएचएम मध्ये व्हेरिएबल्स, मोशनचे पॅरामीटर्स जे आहेत ते कोणतेच कॉन्स्टंट नसतात, ना मॅग्निट्यूड ना त्यांच्या डायरेक्शन सोबत सुद्धा. क्लिअर आहे नाही. इकडे तर ते राहते, बरोबर आहे ना. हे थोडंसं तुम्ही विचार करायला पाहिजे होता. मग हे कसं काय सांग, इकडे तर कॉन्स्टंट राहते, इकडे तर व्हेरिएबल राहते म्हणताय तुम्ही. बाकी तर गोष्टी बरोबर आहेत की नाही. इकडं जे अँप्लिट्यूड ते इकडं रेडियस, इकडे जो ओमेगा तिकडे, इकडे तो ओमेगाच आहे. मग हे का बरं वेगळं वेगळं ऍक्सलरेशन किंवा व्हेलॉसिटी. तर माझं असं म्हणणं आहे ते पण कॉन्स्टंट असते. म्हणजे इथं जसं तुम्ही म्हणताय ना की व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हा कॉन्स्टंट राहतो, तसा तो इथं पण राहतो. फक्त तुम्हाला या व्हेलॉसिटीला इथं मिळणाऱ्या युसीएम मध्ये मिळणाऱ्या सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनला रिझॉल्व्ह करावं लागेल. तुम्ही एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घ्या की हा जो मी टॉपिक आता बोलतोय हे खरंच आउट ऑफ द सिलेबस आहे, किंवा हे याच्यामध्ये ना कॉम्पिटिशन मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणून डिस्कस करतोय आम्ही. बरं, हे सगळ्यांनाच कळेल असं मला नाही वाटत, किंवा हा टॉपिकच किचकट आहे. त्यामुळे मग मी हे जर कळालं नसेल तर काही लोड नाही घ्यायचा. हे जे मी सांगतोय हे कळालं नसेल तर लोड नाही घ्यायचा, कारण या प्लॅटफॉर्म मध्ये हा पॉईंट शिकवणं, समजून घेणं हे खरंच अवघड आहे. तर मी या क्लासमध्ये व्यवस्थित घेईन. जेवढं आत्ता कळलं तेवढं सफिशियंट. जर नाही कळालं तर क्लासमध्ये विचारायचं. मी काय एक्सप्लेन करायला जातोय आता, मी आता एक्सप्लेन करतोय की इथं जसा व्ही इज इक्वल टू आर ओमेगा त्याची मॅग्निट्यूड, इथे जसा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन त्याची मॅग्निट्यूड आर ओमेगा स्क्वेअर हे कॉन्स्टंट असतं, बरोबर आहे. तसं इथं का बरं नसते किंवा कोणत्या फॉर्म मध्ये राहते ते त्याला मी डिस्कस करतोय, जे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये. याला मी मिटवतोय आता. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. इनिशियल फेज, ठीक आहे, हे आर ए, ठीक आहे, हे ट्रायंगल, ठीक आहे. पाठीमागे जायचं, व्हिडिओला पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. मला सांगा, या पॉइंटला आमचा पार्टिकल आहे, त्याच्याकडं जी व्ही सफिक्स टी टँजेन्शियल व्हेलॉसिटी राहते ते किती राहते हो सर, आर ओमेगा राहते. मी इथं परत एकदा तो ट्रायंगल काढतोय. कोणता, हा वाला ओ ए बी. ही लाईन अशी काढतो, ही लाईन अशी काढतो, ठीक आहे ना. असं काय करता येतं. म्हणजे ही 90 डिग्री आहे सर. हा अँगल किती आहे बघा बरं, हा आहे ओमेगा टी प्लस फाय एवढा आहे, बरोबर आहे की नाही. बरं, हा 90 आहे, म्हणजे हा किती होईल हो सर, हा किती होईल, हा होईल 90 मायनस ओमेगा टी प्लस फाय. जरा समजून घ्या मी, ठीक आहे. इथं अँगल लिहित नाही. हा किती आहे ओमेगा टी प्लस फाय, हा किती आहे 90 डिग्री. हा किती यायला पाहिजे, तर या 90 मधनं याला मायनस करा, तेवढा यायला पाहिजे हा. म्हणजे हा अँगल यायला पाहिजे 90 मायनस हा टोटल अँगल, ठीक आहे ना. हा अँगल किती यायला पाहिजे 90 मायनस ओमेगा टी प्लस फाय एवढा यायला पाहिजे. क्लिअर आहे की नाही.
बरं, हा जर 90 मायनस ओमेगा टी प्लस फाय, तर हा त्याचा अपोजिट अँगल झाला, तर हा पण 90 मायनस ओमेगा टी प्लस फाय यायला पाहिजे, हा ना हा सारखा यायला पाहिजे ना. ठीक आहे, तर मग याला मी एक परपेंडिक्युलर काढतोय हा, ठीक आहे ना, याला इथं असं मी परपेंडिक्युलर काढतो या लाईनला, म्हणजे इथून सुद्धा 90 डिग्री, इथून सुद्धा 90 डिग्री. क्लिअर आहे का? हा अँगल किती भेटला आपल्याला? हा भेटला 90 मायनस ओमेगा टी प्लस फाय भेटला. मग हा किती यायला पाहिजे सर? बघा आता हे टोटल किती आहे? 90 आहे. हा इथून इथपर्यंत 90 आहे ना, हा परपेंडिक्युलर आहे. हा इथून इथपर्यंत जर 90 असेल आणि हा जर 90 मायनस ओमेगा टी प्लस फाय असेल, तर हा किती असायला पाहिजे? ओमेगा टी प्लस फाय असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर थोडंसं आता किचकट आहे, जरा समजून घ्या. हा इथून एवढा अँगल किती असायला पाहिजे? ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे हा अँगल जर मी इथे काढला तर कसा होईल? तर ही एक लाईन अशी स्ट्रेट आहे, वाकडी निघाली माझ्याकडनं, सरळ नाही निघाली. तर हा अँगल म्हणतोय मी, हा किती यायला पाहिजे? ओमेगा टी प्लस फाय यायला पाहिजे. बघा, ए बी ला एक्सटेंड केलं, आणि हा परपेंडिक्युलर ना, जी टँजेन्शियल वेलॉसिटी आहे. सर टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे त्या पॉइंटला परपेंडिक्युलर असणार आहे, बरोबर आहे की नाही? तर हा ओमेगा टी प्लस फाय अँगल आला. आता या व्हीटी ला म्हणजे आर ओमेगाला रिझॉल्व्ह करा बरं, याला रिझॉल्व्ह करा ना जरा. ठीक आहे, काय होईल? इकडे कॉसचा कॉम्पोनंट येईल, म्हणजे आर ओमेगा कॉस ऑफ अँगल ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, इज इक्वल टू व्ही ना. तर मला वाटतं व्हीचं इक्वेशन आपण हेच काढलं होतं आता, हेच आहे ना व्हीचं इक्वेशन. आणि व्हेलॉसिटीचा हा झाला कॉसचा कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल, आणि व्हेलॉसिटीचा इथून 90 डिग्रीला म्हणजे परपेंडिक्युलर असा खाली येईल, तो येईल आर ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. तर हे हा वाला कॉम्पोनंट एसएचएम मध्ये ऍब्सेंट राहतो, कारण एसएचएम हे काही अँग्युलर मोशन नाही, स्ट्रेट लाईन मधलंच आहे. टू अँड फ्रो मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन. म्हणजे साइनचा कॉम्पोनंट एसएचएम मध्ये ऍब्सेंट राहतो. म्हणजे याच वेलॉसिटीला मी रिझॉल्व्ह केलं, त्याचा कॉसचा कॉम्पोनंट हा एसएचएम मध्ये राहतो. क्लिअर आहे का? बोला. आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. बोला ना, क्लिअर आहे का? ठीक आहे. बरं, आता दुसरी गोष्ट बघा, हे व्हीटीचं झालं काम. आता व्हीटी जे आर ओमेगा होती ती इथं ऍज इट इज आहे, हे झाला. आता मला म्हणायचं की हे ऍक्सेलरेशन, बरोबर आहे की नाही? ऍक्सेलरेशन पण असायला पाहिजे ना सर. आता हे फारच ठीक आहे, छोटा बोर्ड असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. ठीक, मी याला मिटवतोय, ठीक, यालाही मिटवतोय. ठीक ठीक. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं ऍक्सेलरेशन, या पॉइंटचं ऍक्सेलरेशन, ठीक आहे, हा ओमेगा टी आहेच, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, या पॉइंटचं ऍक्सेलरेशन म्हणजे कोणत्या? इथे आला ना पार्टिकल, इथंच व्हेलॉसिटीला रिझॉल्व्ह केलं होतं ना. इथं ऍक्सेलरेशनची म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी राहील सर? या पद्धतीने राहील ना सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. म्हणजे याच्यासोबत तो, ठीक आहे, असा अँगल तयार केला त्यांनी एवढा. ठीक आहे, इथं जर का मी याला या पद्धतीने असं जर रिझॉल्व्ह केलं, ठीक आहे, म्हणजे आता इथं डायग्राम काढतो मी वाटलं असतं. ठीक आहे, हा पॉइंट बी महत्वाचा आहे बघा आपल्याला. ठीक आहे, ट्रायंगल ओ ए बी. ठीक आहे ना, ओ ए आणि हा बी आहे. मी आता म्हणतोय की तो व्हर्टिकल लाईन काढली, पहिले हॉरिझॉन्टल काढली होती बी जवळ लाईन मी, आता मी तिथे व्हर्टिकल लाईन काढली. तर हा ओमेगा टी प्लस फाय, हा 90 आहे, हा 90 मायनस ओमेगा टी फाय. तर हा तर अल्टरनेट अँगलही होईल ना, हा ओमेगा टी प्लस फाय, तर हा पण ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे की नाही? आणि आपलं जे ऍक्सेलरेशन आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ते इथे आहे बघा, या ट्रायंगल इथे आहे ना. हा ओ म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आपलं या डायरेक्शनला आहे. तर याला रिझॉल्व्ह करा बरं, याला इकडे घेऊन जा. म्हणजे हे काय होईल? एसीपी किंवा एसीपी ची व्हॅल्यू असते आर ओमेगा स्क्वेअर ना, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते? आर ओमेगा स्क्वेअर. तर हा काय कॉम्पोनंट होईल? हा कॉसचा कॉम्पोनंट होईल, आर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय एवढा होईल की नाही? आणि मायनस तर असतंच नाही याच्यामध्ये, मायनस तर राहतच, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये मायनस राहतं. तर हा साइनचा कॉम्पोनंट झाला. तर हा सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, कॉस ऑफ होईल ना हॉरिझॉन्टल कडे, कारण या ऍक्सेलरेशननं या व्हर्टिकल ऍक्सिस सोबत अँगल क्रिएट केला ना, तर याच्यासाठी हॉरिझॉन्टल हे झालं. तर याला जर इकडे घेऊन गेलो आपण तर हे एवढं होईल. क्लिअर का? ठीक आहे, थोडंसं किचकट आहे मला मान्य आहे, नाही कळालं तर मी सांगणार, पण जेवढं कळेल तेवढं समजून घ्या जरा. या एसीबी ला इकडे नेलं मी, आता काय करावं लागेल? इथून परपेंडिक्युलर म्हणजे इथे न्यावं लागेल. ठीक आहे ना, हा पॉईंट बी आहे. तर इथं नेल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय होईल? आर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय अशी होईल. बरोबर आहे की नाही? इकडे घेऊन गेलो तर एसीपी एवढा झाला ना. मग मला सांगा, हे जी व्हॅल्यू आहे आर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय, हेच तर आपण आत्ताच इक्वेशन काढलं होतं ऍक्सेलरेशनचं.
आर ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आणि व्हेलॉसिटीचं पण तसंच काढलं. म्हणजे बघा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनला रिझॉल्व्ह केलं, एसएचएम मधलं मिळालं. व्हेलॉसिटी टँजेन्शियल व्हेलॉसिटीला रिझॉल्व्ह केलं, एसएचएम मधली व्हेलॉसिटी मिळाली. म्हणजे याचा अर्थ काय मला म्हणायचं आहे की जे एसएचएम मध्ये आहे, सॉरी जे यूसीएम मध्ये आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज एक्झॅक्टली इक्वल टू एसएचएम न, जर तुम्ही प्रोजेक्शन न बघितलं तर. रिझॉल्व्ह केल्यानंतर बघा ना तेच व्हेलॉसिटी ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युलेज मिळतात. फक्त मात्र तुम्हाला एक कन्फ्युज किंवा एक असं विचारू शकता तुम्ही मला की इथं साईन येते ना सर एसएचएम मध्ये आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये साईन कॉस येत नाही. तर त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? साईन काय येते? साईन हे हार्मोनिक फंक्शन आहे, कॉस हे हार्मोनिक फंक्शन आहे. आणि दिस एसएचएम इज ऑल्सो हार्मोनिक मोशन. हार्मोनिक ह्या टर्म्स असतात त्या एसएचएम मध्ये यायलाच पाहिजे हे आपण क्लिअर केलं. मला वाटते की या प्लॅटफॉर्म मध्ये मी या पर्टिक्युलर टॉपिकला एवढं सांगू शकतो. हे थोडंसं किचकट होतंच, जेवढं कळालं तेवढं ठीक, नाही कळालं ते मी